ॲसिडिटी, पित्त होणे. तर जाणून घेऊया आपण पित्त होणे किंवा ॲसिडिटी म्हणजे काय हे आज आपल्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. ॲसिडिटी म्हणजे नक्की काय असतं हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. ॲसिडिटी म्हणजे आपल्या डायजेशनसाठी उपयुक्त असणारा हार्मोन्स म्हणजेच HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हे याचं जास्त प्रमाणात आपल्या पोटामध्ये सिक्रेशन होणे म्हणजे ॲसिडिटी होणे. तर ॲसिडिटीमध्ये आपल्याला पहिल्यांदा जर सांगायचं म्हटलं तर त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात की वॉमिटिंग म्हणजेच उलटी आल्यासारखं वाटणे, मळमळ होणे, हार्टबर्न, छातीमध्ये थोडं दुखणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲसिडिटीमध्ये दिसून येतात. तर त्याचं प्रिव्हेन्शन किंवा त्याचा कॉज आपल्याला काय पहिलं जाणून घ्यायला पाहिजे. कॉजमध्ये काय की ॲसिडिटी कशामुळे होते. ॲसिडिटी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जेवणाचं प्रमाण पहिलं म्हणजे जेवण हे लाईटलीच घेतलं पाहिजे. त्यानंतर स्पायसी आणि ऑइली फूड कन्झम्पशन अवॉइड करणे म्हणजे स्पायसी फूड आपल्याला घेतलं नाही पाहिजे, ऑइली फूड जास्त खाल्लं नाही पाहिजे. आणि लेट नाईट जेवण, काही माणसाला सवय असते की खूप रात्री उशिरा जेवण करतात, ते सवय आपल्याला टाळली पाहिजे कारण लेट नाईट जेवण हा एक मेन फॅक्टर आहे. त्याचप्रकारे आपले लाईफस्टाईल चेंज करणे. लाईफस्टाईल म्हणजे काय, स्मोकिंग, अल्कोहोल याचं कन्झम्पशन न करणे, त्यामुळं पण ॲसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे ह्याचे आपल्याला प्रिव्हेन्शन जर करायचं असेल किंवा ते आपल्याला टाळायचं असेल, ॲसिडिटी कुणाला त्रास होत असेल तर आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल जगलं पाहिजे. त्याचप्रकारे त्याचा उपाय म्हणून जर आपण म्हटलं तर मेडिकलमध्ये ओमेप्राझॉल, रॅबॅप्राझॉल आणि पेंटाप्राझॉल अशा काही अँटासिड भेटतात, त्यामुळे ॲसिडिटी कमी होऊ शकते. धन्यवाद.